नमस्कार. मैत्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी मध्ये 2 व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या फ्रेंड्स बरोबरचे सोशल मीडियावरून झालेली मैत्री. सो आता माझ्यासोबत अजून 2 मित्र आहेत जे असे सोशल मीडियावरून मैत्री झालेली आहे आणि गेली अनेक वर्ष आमची मैत्री आहे. आणि मित्र काय करू शकतो मैत्रिणीसाठी किंवा मित्र मित्रासाठी काय करू शकतो त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि ह्या दोघांनी माझ्यासाठी काय केलंय आणि संपूर्ण आयुष्यात प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा असा जो अवयव स्त्रीचा असतो ते म्हणजे गर्भाशय. आणि ते माझं गर्भाशय यांच्यामुळे वाचलं गेलं. त्याची छोटीशी स्टोरी सांगणार आहे. एक साधारण 6-7 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. अचानक मला त्रास व्हायला लागला, पोट दुखणं, कंबर दुखणं, ब्लिडिंग. आणि ब्लिडिंग थांबेना. मी एका डॉक्टर मित्राकडे गेले जो गायनॅक होता. त्याने मला सांगितलं की सोनल युट्रस काढावं लागेल, फिब्रॉइडची गाठ आहे ती रिमूव्ह केली तरी पुन्हा येऊ शकतो, सो युट्रस काढावं लागेल. आणि मी हाबकले. आणि त्यानंतर त्याने असा एक शब्द वापरला की तुला आता युट्रसची काय गरज आहे, तुझी मुलगी मोठी आहे. सो असं कधीही नसतं की गरज नाही म्हणून तो अवयव काढून टाकणं. हा ठीक आहे, अशा काही असतात गोष्टी की ज्याच्यामुळे युट्रस किंवा कुठला अवयव काढावा लागतो ती वेगळी गोष्ट आहे. पण माझ्या बाबतीत असं काहीही नसताना एक 6 महिने त्याच्या आधी सुन्या, माझा मित्र सुनील जाधव आणि विनायक गायकवाड, ज्याला आम्ही विनू म्हणते प्रेमाने, ह्याला सुन्या म्हणते, तो मला सहज बोलता बोलला होता की सोनल असे एक डॉक्टर आहे, डॉक्टर गुप्ते, डेक्कन, पुणे. तर कोणाला जर काही लागलं, अशी प्रॉब्लेम असेल मेनोपॉजशी रिलेटेड, ब्लिडिंगशी रिलेटेड, तर तू मला कॉन्टॅक्ट कर, मी नंबर देईन आणि त्याच डॉक्टरांकडे फक्त जायचं. माझ्या मैत्रिणींच्या 3-4 जणांची युट्रस त्यांनी सेव्ह केले. आणि हा सहज बोलून गेला होता. मला माहीत नव्हतं का भगवंतानी त्याच्या मुखातून ते माझ्यासाठी तो मेसेज होता की असं काहीतरी पुढे येणार आहे आणि हा मेसेज तुझ्यासाठी आहे. मला नंतर कळलं. आणि असाच त्रास झाल्यानंतर मी याला फोन केला. तो मला म्हटला सोनल डॉक्टर गुप्तेंकडे जा. विनूला फोन केला. तो मला म्हटला कुठेही सोनल जायचं नाही. त्यावेळेला नेमका डॉक्टर गुप्तेंना डेंग्यू झाला होता. तो मला म्हटला तुला 8 नाही 15 दिवस थांबावं लागलं तरी थांब, तशीच दुखतंय थांब, पण कुठेही जाऊ नको. मी डॉक्टर गुप्तेंकडे गेल्यानंतर फक्त 3 महिने त्यांनी रोज रात्री 1 गोळी दिली. आणि त्याच्यानंतर माझे मेन्सेस गेली 6 महिने जसे पहिले यायचे 35 वर्ष तसेच रेग्युलर आहे. कुठलंही युट्रस रिमूव्ह करावं लागलं नाही, कुठलंही ऑपरेशन नाही. कुठला 1.5 लाखाचा खर्च सांगितला होता आधीच्या माझ्या मित्र असलेल्या डॉक्टरनी, तोही नाही. सो ह्याच्यापेक्षा मैत्रीत वेगळं आणि गिफ्ट काय असू शकतं ते आज मला मैत्री दिनाच्या निमित्ताने खास हे मित्र तुम्हाला दाखवायचेही होते की कोण आहेत. तर ते भगवंताने माझ्याकडे पाठवलेला, तो स्वतःच भगवंत कृष्णच आहे, पण तो स्वतः येऊ शकत नाही, तर त्याच्या रूपात त्याने हे पाठवलेले मित्र आहेत. सो दोघं 2-2 वाक्य तुम्ही बोलाला. जे काय मी हिच्यासाठी केलं आहे ते सर्वांसाठी मी करतो. मैत्री खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. पण त्याला जस्टिस देण्यासाठी मित्रांनी आपल्याला जे काय ज्ञान भगवंतांकडनं आपल्याला मिळालेलं आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. हीच मैत्री दिनानिमित्त मी सर्व मित्रांना मैत्रिणींना मी सांगू इच्छितो. आणि सोनल आज तू आहेस, अशा अनेक तूसुद्धा जे काय तुला अनुभव आलेले अशा तुझ्या पुढील येणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणींना पण हे शेअर करत राहा आणि प्रत्येकाचे प्राण वाचावेत. त्यामागे भूमिका आपल्या मैत्रीची आणि मित्रमंडळाची असावी असं मला वाटतं. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सोनल आणि माझी मैत्री जवळजवळ मला वाटतं 15-16 वर्ष झाली. हां, आणि आमची मैत्री म्हणजे निस्वार्थ मैत्री आहे एकदम. आणि सोनलसारखी म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री जी निस्वार्थपणे मैत्री करते. त्यामुळं सोनलला उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरसाठी प्रार्थना. धन्यवाद.